श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे आपला आंबट गोड सांबार, जो एका स्पेशल व्यक्तीने बनवलेला आहे. त्याचं नाव मी व्हिडिओच्या शेवटीला सांगा. सो चला आपण वळूया साहित्य आणि कृतीकडे. आपण 1 ते 1.5 वाटी डाळ कुकरला शिट्टी लावून घेतलेली आहे. कांदे, टमाटर, शेवगाच्या शेंगा, अद्रक, लसूण, मिरची, चिंचेचा कोळ आणि आपण गूळ पण घालणार आहोत शेवटी. त्यासाठी लागणारे मसाले आहेत आपले रेग्युलर मसाले आहेत. फक्त आपण एक सांबार मसाला एक्स्ट्रा घेतलेला आहे. एका कढईमध्ये तेल घालून आपण त्यात मोहरी घालूया, जिरं, कढीपत्ता, मिरची आणि हे झालं की आपण त्यात अद्रकचे तुकडे घालूयात, लसूण घालूयात. लसूण झाला की आपण त्यात कांदे घालूया. कांदे छान परतून घेऊया आणि ते सोनेरी होत आले की आपण त्यात हळद घालूया, मिरची घालूया, काश्मीरी लाल मिरची देखील घालूया रंग येण्यासाठी आणि धने पावडर घालूया. हे होत आलं की आपण त्यात टमाटे घालूया आणि टमाट्यासोबत आपण घालूया छान सांबार मसाला, जो आपल्याला बाजारात मिळतो. तो झाला की आपण छान एकत्र करून घेऊया आणि थोडं शिजत आले व्यवस्थित एकत्र करून घेऊया. थोडं शिजलं की आपण त्यात घालूया शेवग्याच्या शेंगा आणि त्याचं पाणी, स्टॉक शेवग्याच्या शेंगाचं. ते झालं की आपण त्यात छान मिक्स करून घेऊया, शिजू देऊया आणि त्यात आपण मग डाळ टाकूया आणि छान उकळू देऊया. शेवटी आपण चिंचेचा कोळ टाकूया आणि गूळ देखील टाकूया आणि हे सर्व शिजत आलं. छान चवीनुसार मीठ टाकून उकळू देऊया आणि तयार आहे आपला आंबट गोड सांबार. मस्त इडलीसोबत खूप छान लागला होता. हा मस्त झालेला आहे आणि हा बनवलेला आहे आमच्या यांनी, म्हणजे माझ्या मिस्टरांनी. थँक्यू.